नमस्कार मित्र हो, मी ऋषिकेश मीरा मुकुटराव आणि पुनश्च तुमच्या सर्वांचं एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट बघितली. आता आपला नेक्स्ट लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे एक नवीन टॉपिक, ज्याला आपण म्हटलेलं आहे कार्डियक सायकल. बघा, आता ह्युमनची जे हार्ट आहे, हार्टची जी कंडक्टिंग सिस्टीम आहे, जसं आपण पाहिलं सायनो आर्टेरियल नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हीस, पर्किंजे फायबर, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी आपण कंडक्टिंग सिस्टीममध्ये पाहिल्या. आता कार्डियक सायकल ही एक प्रकारची जी ह्युमनची जे हार्टची फंक्शनिंग आहे, एका सायकलद्वारे रेग्युलेट करण्यात येते आणि त्या सायकलला आपण कार्डियक सायकल असं म्हणतो. म्हणून आता एक कार्डियक सायकल नेमकं काय आहे बा, हे आपल्याला बघायचं आहे आणि ते बघायसाठी आपण आजचं लेक्चर कंटिन्यू करूया. तर बघा, कुठलाही वेळ वाया न गमावता आपण पॉईंट बाय पॉईंट सगळे कार्डियक सायकल आपण आज अंडरस्टूड इन डिटेलमध्ये करणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिला आपला पॉईंट दिला आहे की हाऊ डज द हार्ट फंक्शन. लेट टेक अ लुक. बघा, आपलं हार्ट फंक्शन कसं करते ते आपण त्याचा एक लुक घेणार आहोत, ते आपण आज बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर बघा, टू बिगिन विथ द ऑल द 4 चेंबर्स ऑफ द हार्ट आर रिलॅक्स स्टेट, दॅट इज दे आर इन अ जॉईंट डायस्टोल. बघा, सुरुवातीला कार्डियक सायकल समजून घेण्यासाठी एका पॉईंटपासून सुरुवात करावं लागेल, एका हार्टच्या स्टेटपासून सुरुवात करावं लागेल. तर सुरुवातीला आपण हार्टची जे स्टेट कन्सिडर करत आहे ती म्हणजे जॉईंट डायस्टोल. आता जॉईंट डायस्टोल काय आहे, तर हार्टचे टोटल 4 चेंबर आहेत. चारही चेंबर रिलॅक्स स्टेटमध्ये असणे. हार्टचे 2 ॲट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल हे चारही चेंबर जे आहेत हे एका रिलॅक्स स्टेटमध्ये असणे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, जॉईंट डायस्टोल. जॉईंट का बरं? डायस्टोल म्हणजे रिलॅक्स स्टेटमध्ये असणे, सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असणे. तर डायस्टोल आहे म्हणजे रिलॅक्स स्टेटमध्ये असेलच नक्कीच. आणि जॉईंट का बरं? कारण जॉईंटली म्हणजे दोन्हीही ॲट्रिया, दोन्हीही व्हेंट्रिकल, बोथ are in a relaxed state, that's why we say it joint diastole. लक्षात आलं? जॉईंट डायस्टोल ज्या ठिकाणी चारही चेंबर रिलॅक्स स्टेटमध्ये. ठीक आहे. ॲज द ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल आर ओपन. आणि जसे चारही रिलॅक्स स्टेटमध्ये असल्यानंतर एक त्याच्यामध्ये एक प्रक्रिया उराली, एक प्रोसेस उराली. त्या प्रोसेसमध्ये काय म्हटलं की तुमचा बायकस्पिड वॉल आणि तुमचा ट्रायकस्पिड वॉल म्हणजे राईट साईड, राईट ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चरमध्ये प्रेझेंट असणारा ट्रायकस्पिड वॉल आणि लेफ्ट ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चरमध्ये प्रेझेंट असणारा तुमचा मिट्रल वॉल, ज्याला आपण बायकस्पिड वॉल म्हणतो, जसे ते ओपन होतात, जसे ओपन झाले तसेच. आता ते डायग्रामेटिकली जर बघायचं झालं तर बघा, आपण कन्सिडर करू की दिस इज युअर हार्ट. ठीक आहे. आता हार्टमध्ये काय सांगितलं की तुमचा जे चारही चेंबर आहेत, समजा 1 2 3 4, 2 सुपेरियर आणि 2 इन्फेरियर ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे रिलॅक्स स्टेटमध्ये होते. परंतु जसे तुमचे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल हे ओपन झाले, हे ओपन झाल्यानंतर काय होणार आहे की रिस्पेक्टिव्ह ॲट्रियामधलं जे ब्लड आहे ते रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकलमध्ये येईल. म्हणजे समजा हा लेफ्ट ॲट्रियम आहे, लेफ्ट ॲट्रियममधलं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये यायला सुरुवात होईल आणि राईट ॲट्रियममधलं ब्लड राईट व्हेंट्रिकलमध्ये यायला सुरुवात होईल थ्रू द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर, वेअर ॲज ट्रायकस्पिड वॉल अँड बायकस्पिड वॉल आर प्रेझेंट. हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे, as the tricuspid and bicuspid wall are open, blood from the pulmonary veins and vena cavas flows into the left and right ventricle respectively through the left and right atria. म्हणजे बघा, जे सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवाच्या थ्रू जर डायग्रामेटिकली आपण बघितलं तर बघा, इन्फेरियर व्हेना कॅवा आहे, सुपेरियर व्हेना कॅवा आहे आणि 4 पल्मोनरी व्हेन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. याच्या थ्रू ॲट्रियममध्ये जे ब्लड आलं होतं, याच्या थ्रू जे ॲट्रियममध्ये ब्लड आलं होतं, जे तुमच्या ॲट्रियममध्ये फिलअप झालं होतं, जसं ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ओपन झाले, याच्यामधलं ॲट्रियममधलं ब्लड त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्समध्ये आलं. लक्षात आलं? जसं ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ओपन झाले, ॲट्रियममधलं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये आलं. त्यानंतर द सेमिल्युनर वॉल्स आर क्लोज ॲट दिस स्टेज. या स्टेजला सेमिल्युनर वॉल तुमचे क्लोज असतील. ज्या टाईमला तुमचे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ओपन असतील त्याच टाईमला तुमचे सेमिल्युनर वॉल क्लोज असतील. आता सेमिल्युनर वॉल काय आहे हे विचारू नका, कारण लास्ट लेक्चरमध्येच आपण बघितलं की सेमिल्युनर काय आहे, कुठं प्रेझेंट असते आणि त्याचं फंक्शन काय आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता की सेमिल्युनर वॉल कुठं प्रेझेंट असते. ठीक आहे. सेमिल्युनर वॉल जेव्हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ओपन असतात तेव्हा सेमिल्युनर वॉल का असते, क्लोज असते. द
SAN. आता SAN म्हणजे काय की सायनोॲट्रियल नोड. बिलकुल लक्षात घ्यायचं. दिस इज द शॉर्ट फॉर्म फॉर द सायनोॲट्रियल नोड. ठीक आहे. द सायनोॲट्रियल नोड नाऊ जनरेट्स अँड ॲक्शन पोटेन्शियल. बघा आता कंडक्टिंग सिस्टीम मध्ये जसं पाहिलं की SA नोड जो पेसमेकर आहे हा आता ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करेल. We stimulate both the atria to undergo simultaneous contraction and atrial systole. बघा आता जसं तुमचा सायनोॲट्रियल नोड SA नोड पेसमेकर ज्याला आपण म्हणत आहे त्यानं कॉन्ट्रॅक्शन त्यानं वेव्स प्रोड्यूस करायला सुरुवात केली तसंच काय होणार तुमचे दोन्ही ॲट्रिया जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतील. दोन्ही वरचे चेंबर बघा आता जसं तुमचा हा जो सायनोॲट्रियल नोड SA नोड जो इथं प्रेझेंट आहे हा काय करेल वेव्स प्रोड्यूस करेल आणि या वेव्स काय करतील या दोन्ही जे ॲट्रिया आहेत ह्याला कॉन्ट्रॅक्शनसाठी अंडरगो कॉन्ट्रॅक्शन त्याला कॉन्ट्रॅक्शन होण्यास सुरुवात होईल. बघा काय सांगितलं आहे की द सायनोॲट्रियल नोड नाऊ जनरेशन ॲक्शन पोटेन्शियल वी स्टिम्युलेट बोथ द ॲट्रिया अंडरगो स्टिम्युलेशन सायमल्टेनियस कॉन्ट्रॅक्शन अँड इट इज नोन ॲज ॲट्रियल सिस्टोल. बघा दोन्ही ॲट्रिया ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट स्टेटमध्ये जातील त्याला आपण म्हणू ॲट्रियल सिस्टोल. बघा काय सांगितलं आहे ॲट्रियल सिस्टोल. मी तुम्हाला मग सांगितलं सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन समजून घ्यायचं कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोल जर आला तर हे काय रिलॅक्सेशन. हे आहे रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे डायस्टोल आणि सिस्टोल. लक्षात येऊ राहिलं. जसं सायनोॲट्रियल नोडनं वेव्स प्रोड्यूस केल्या त्या वेव्स स्प्रेड झाल्या दोन्ही ॲट्रियामध्ये. जशा ॲट्रियामध्ये प्रोड्यूस झाल्या दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्टाईल स्टेटमध्ये गेला आणि त्या स्टेटला आपण नाव दिलं ॲट्रियल सिस्टोल. म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या स्टेटला आपण काय म्हणतो ॲट्रियल सिस्टोल. दिस इन्क्रीजेस द फ्लो ऑफ ब्लड इन टू द व्हेंट्रिक्युलर बाय अबाउट 30%. बघा आता जसा तुमचा ॲट्रियल सिस्टोल होते ॲट्रियल सिस्टोलमध्ये 30% मुळे तुमचा जो ब्लड फ्लो होता जो ॲट्रियामधून व्हेंट्रिकलमध्ये चालला होता तो 30% ने इन्क्रीज होईल. बघा डायग्रामॅटिकली तुमच्या लक्षात आणून देतो. बघा जसे तुमचे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील याच्यामध्ये प्रेझेंट ऑलरेडी तर तुमचे दोन्ही वॉल ओपन झाले होते पण जसं जसं ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल त्याचा जो फ्लो व्हेंट्रिकलमध्ये चालू होता तो 30% ने इन्क्रीज होईल. इट इज इन्क्रीजेस बाय 30%. 30% ब्लड फ्लो इन्क्रीज होईल आणि ॲट्रियामध्ये प्रेझेंट असणारं सगळं ब्लड जे आहे ते कोणामध्ये येईल व्हेंट्रिकलमध्ये. लक्षात आलं. हेच तुम्हाला सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर बघा दिस इन्क्रीजेस द फ्लो ऑफ ब्लड इन टू द व्हेंट्रिकल बाय 30%. द ॲक्शन पोटेन्शियल इज कंडक्टेड टू द व्हेंट्रिक्युलर साइड by the atrioventricular node and AV bundle from where the bundle of his transmit it through the entire ventricular musculature. बघा आता काय झालं की सायनोॲट्रियल नोड SA नोडनं काय केलं वेव्स प्रोड्यूस केल्या वेव्स स्प्रेड झाल्या दोन्ही ॲट्रियममध्ये ॲट्रियल सिस्टोल झाला. आता काय होणार आहे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्या वेव्स पोचल्या तुमच्या AV नोडकडे ज्याला आपण पेस सेटर म्हटलेला आहे. जशा वेव्स AV नोडकडे पोचतील AV नोड काय करणार आहे बघा आता ह्या नोट काय करणार आहे AV नोडकडे पसतील अशा ट्रान्समिट झाल्या पूर्ण ॲट्रियामध्ये झाल्या आणि हा जो AV नोड इथं प्रेझेंट आहे या AV नोडमध्ये काय होणार आहे त्या ज्या ट्रान्समिट झालेल्या वेव्ज आहेत त्या AV नोडपर्यंत येतील. AV नोडपर्यंत आल्यानंतर ऑब्वियसली त्या बंडल ऑफ हिसपर्यंत जातील. बंडल ऑफ हिसच्या दोन्ही ब्रांचेसपर्यंत जातील आणि बंडल ऑफ हिसच्या दोन्ही ब्रांचेसपासून जे अराईज झालेले फायबर्स होते ज्याला आपण पर्किंजे फायबर्स म्हटलं होतं त्या पर्किंजे फायबर्सपर्यंत त्या वेव्स पोचतील. लक्षात येऊ राहिलं. आणि जशा त्या पर्किंजे फायबर्सपर्यंत वेव्स पोचतील दिस कॉजेस द व्हेंट्रिक्युलर मसल टू कॉन्ट्रॅक्ट अँड इज कॉल्ड ॲज व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. जशा पर्किंजे फायबर्सपर्यंत त्या वेव्स पोचतील त्याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या व्हेंट्रिक्युलरला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतील आणि त्या स्टेटला आपण म्हणू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. लक्षात आलं. SA नोडनं वेव्स प्रोड्यूस केल्या सुरुवातीला दोन्ही ॲट्रियममध्ये स्प्रेड केल्या ज्याच्यामुळे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन झालं ज्याला ॲट्रियल सिस्टोल म्हटलं आपण आणि त्याच वेव्स प्रोड्यूस होऊन कोणापर्यंत आल्या AV नोड AV नोडनं ट्रान्समिट केल्या बंडल ऑफ हिसपर्यंत. बंडल ऑफ हिस पासून तर ट्रान्समिट झाल्या पर्किंजे फायबरपर्यंत आणि पर्किंजे फायबरनं काय घडवून आणलं तर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल ज्याच्यामध्ये दोन्ही व्हेंट्रिकल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झाले. द ॲट्रिया अंडरगो रिलॅक्सेशन डायस्टोल कोइन्सिडिंग विथ द व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. जसं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात झालं तुम्ही कन्सिडर करा की हे जे माझा जो राईट हँड आहे हे तुमचे ॲट्रिया आहेत आणि हे जो लेफ्ट हँड आहे हे तुमचे व्हेंट्रिक्युलर आहे. सुरुवातीला चाली असे एकदम रिलॅक्स स्टेटमध्ये होते. त्याच्यानंतर काय झालं की AV नोडनं
एस ए नोडनं तुमचा सायनोॲट्रियल जो नोड आहे त्यानं वेव्स प्रोड्यूस केल्या आणि पूर्ण ॲट्रियाला कॉन्ट्रॅक्टाईल करण्याचं काम केलं. जसं ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला ॲट्रियामधलं कंप्लीट ब्लड तुमच्या व्हेंट्रिकलमध्ये गेलं आणि जसं व्हेंट्रिकलपर्यंत त्या एस ए नोडच्या वेव्स पोचल्या, एस ए नोडपासून तर एव्ही नोडपर्यंत, एव्ही नोडपासून तर बंडल ऑफ हिज पर्किंजे फायबर आणि पर्किंजे फायबरनं काय केलं तुमच्या व्हेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्ट करण्याची सुरुवात केली. जसं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करण्याला सुरुवात करते तसंच तुमचा ॲट्रियल रिलॅक्स म्हणजे डायस्टोल स्टेटमध्ये यायला लागते. जसा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते बघा हे हा व्हेंट्रिकल हा ॲट्रियम, जसा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल तसा ॲट्रिया तुमचा रिलॅक्स होईल, जसा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होईल तसा व्हेंट्रिकल रिलॅक्स होईल, जसा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट ॲट्रिया रिलॅक्स, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट व्हेंट्रिकल रिलॅक्स, या प्रकारे सायमल्टेनियसली तुमची प्रोसेस चालणार आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इन्क्रीजेस द व्हेंट्रिक्युलर प्रेशर. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल व्हेंट्रिकल सिस्टोल झाल्यामुळे व्हेंट्रिकलमधलं प्रेशर इन्क्रीज होईल. जसं प्रेशर इन्क्रीज होईल त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल क्लोज होतील. बघा तर सगळं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये आलं आणि जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करायला सुरुवात होईल, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करायला सुरुवात झाल्यानंतर हा तुमचा जे दोन्ही ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर प्रेझेंट असतील ज्याच्यावर ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल प्रेझेंट आहेत, हे दोन्ही वॉल काय होतील क्लोज होतील. कशामुळे तर तुमच्या व्हेंट्रिक्युलर प्रेशरमुळे. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे की ॲज द व्हेंट्रिक्युलर प्रेशर इन्क्रीजेस फर्दर द सेमिल्युनर वॉल्स गार्डिंग द पल्मोनरी आर्टरी अँड द एओर्टा आर फोर्स ओपन अलाउिंग द ब्लड फ्रॉम व्हेंट्रिकल टू फ्लो धीस व्हेसल्स इनटू द सर्क्युलेटरी पाथवेज. बघा आता जसं व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट झालं ट्रायकस्पीड वॉल बायकस्पीड वॉल क्लोज एकदम क्लोज झाल्या आणि क्लोज झाल्यानंतर ओपन होणाऱ्या ज्या दोन वॉल आहेत बघा रिस्पेक्टिव्ह साईडला जाणारे आहेत, एक तर लंग्सकडे जाईल म्हणजे त्यांचे जे सर्क्युलेटरी पाथवे आहेत त्याच्यानुसार. आता जर डायग्रामॅटिकली विचार केला तर बघा इथून दोन वेव्ज निघतात, इथं आहे सेमिल्युनर वॉल्स प्रेझेंट आहेत. जसे हे क्लोज झाले तुमचे बायकस्पीड आणि ट्रायकस्पीड वॉल, या व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनमुळे ह्या दोन्ही वॉल सेमिल्युनर वॉल काय झाल्या ओपन झाल्या. जशा दोन्ही सेमिल्युनर वॉल ओपन झाल्या ते त्याच्या सर्क्युलेटरी पाथवेकडे त्याचं ब्लड फ्लो व्हायला लागलं. लक्षात येऊ राहिलं. द व्हेंट्रिकल्स नाऊ रिलॅक्स. आता काय होणार आहे व्हेंट्रिकल रिलॅक्स होणार आहेत ज्याला आपण व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणू. अँड द व्हेंट्रिक्युलर प्रेशर फॉल्स कॉझिंग द क्लोजर ऑफ सेमिल्युनर वॉल. आणि जसं व्हेंट्रिकलमधलं प्रेशर कमी होईल तुमच्या ज्या सेमिल्युनर वॉल्स आहेत व्हेंट्रिकलच्या प्रेशरमुळे ओपन झाल्या होत्या त्यासुद्धा क्लोज व्हायला लागतील. त्या काय होतील क्लोज होतील, जेणेकरून इट प्रिव्हेंट्स द बॅक फ्लो ऑफ द ब्लड इनटू द व्हेंट्रिकल्स. म्हणजे एकदा का त्या सेमिल्युनर वॉलमधून जे गेलेलं ब्लड आहे ते परत नाही आलं पाहिजे म्हणून सेमिल्युनर वॉल काय होतील क्लोज होतील. म्हणजे इट प्रिव्हेंट्स द बॅक फ्लो ऑफ द ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करतील. ॲज द व्हेंट्रिक्युलर प्रेशर डिक्लाइन्स फर्दर द ट्रायकस्पीड अँड बायकस्पीड वॉल आर पुश ओपन बाय द प्रेशर. आणि जसं व्हेंट्रिकलचं प्रेशर कमी होईल तसं परत तुमचं ट्रायकस्पीड वॉल आणि बायकस्पीड वॉल ओपन व्हायला लागतील. म्हणजे बघा सेमिल्युनर वॉल क्लोज झाल्या की ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल ओपन होतील आणि ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल क्लोज झाल्या की तुमच्या सेमिल्युनर वॉल ओपन होतील. त्याच्यानंतर बघा दिस ब्लड नाऊ वन्स अगेन मूव्स फ्रेशली टू द व्हेंट्रिकल. आणि परत जसं ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल ओपन झाल्या ॲट्रियामध्ये जे ब्लड आलं होतं व्हेन्सकडून आणि तुमचं सुपिरियर व्हेना कॅवा आणि इन्फेरियर व्हेना कॅवाकडून ते परत व्हेंट्रिकल यायला सुरुवात होईल फ्रेशली. द व्हेंट्रिकल्स अँड द ॲट्रिया नाऊ अगेन इन अ रिलॅक्स. आणि परत तुमचं ॲट्रिया आणि तुमचं व्हेंट्रिकल हे का रिलॅक्स स्टेटमध्ये असतील ज्याला आपण जॉईंट डायस्टोल म्हटलं होतं. बघा जॉईंट डायस्टोल स्टेट ॲज अर्लियर म्हणजे सुरुवातीला आपण जे जॉईंट डायस्टोल स्टेट होती ते जॉईंट डायस्टोल स्टेजला परत आलो. काय झालं सुरुवातीला जॉईंट डायस्टोल स्टेटला आपलं हार्ट होतं. मग काय झालं तुमचं ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉल ओपन झाले. ॲट्रियामध्ये प्रेझेंट असणारं वॉल काय झालं ॲट्रियामध्ये प्रेझेंट असणारं ब्लड जे आहे ते रिस्पेक्टिव्ह साईडला व्हेंट्रिकलला यायला सुरुवात झाली. मग एस ए नोड ॲक्टिव्ह झाला. एस ए नोड ॲक्टिव्ह झाल्यानंतर ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर एस ए नोडनं ए व्ही नोडकडे मेसेज इम्पल्स सेंड केले. एस ए नोडनं ए व्ही नोडकडे, ए व्ही नोडनं बंडल ऑफ हिसकडे, बंडल ऑफ हिसनं पर्किंजे फायबर्सकडे. आणि काय झालं ॲट्रियाचा कॉन्ट्रॅक्ट होता परंतु जसा मेसेज पर्किंजे फायबरकडे गेला तर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले. जसे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले ॲट्रिया रिलॅक्स होत आहे, ट्रायकस्पीड वॉल बायकस्पीड वॉल क्लोज झाले आणि सेमिल्युनर वॉल ओपन झाले. जसं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर परत जेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स होताना काय होते तुमचे दोन्ही सेमिल्युनर वॉल क्लोज होतात, ट्रायकस्पीड वॉल बायकस्पीड वॉल ओपन होतात आणि परत तुमचा जो हार्ट आहे एक जॉईंट डायस्टोल स्टेटमध्ये येऊन ज्याला आपण रिलॅक्स स्टेट ऑफ द हार्ट म्हणत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे Soon the sinoatrial generates a new action potential and the event described above are repeated in this sequence and this process continues. बघा जसं
सायनो ॲट्रियल नोड रिलॅक्स होईल, परत तो त्याचे वेव्ज जनरेट प्रोड्यूस करेल, परत ॲट्रियाला कॉन्ट्रॅक्ट करेल, ॲट्रियाला कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर ते वेव्ज पर्किंजे फायबरपर्यंत जातील थ्रू SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीस, पर्किंजे फायबर आणि व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ॲट्रिया रिलॅक्स होईल, दोन्ही ट्रायकस्पिड वॉल बायकस्पिड वॉल ओपन होतील, सेमिन्युलर वॉल क्लोज होईल. अशीच प्रोसेस ही रिपीटेडली पूर्ण बॉडीमध्ये दिवसभर तुमच्या हार्टमध्ये रिपीटेडली होत राहील. म्हणूनच याला आपण सायकल म्हणतो आणि सायकलला नाव देतो कार्डियाक सायकल. दिस सिक्वेन्शियल इव्हेंट ऑफ द हार्ट विच सायक्लिकली रिपीटेड इज कॉल्ड ॲज कार्डियाक सायकल. हे जे प्रोसेस आहे हे सायक्लिकली रिपीटेड होतात म्हणून त्याला आपण कार्डियाक सायकल म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ सिस्टोल अँड डायस्टोल ऑफ बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल. आणि हे काय कन्सिस्ट करतात? ॲट्रियल सिस्टोल, ॲट्रियल डायस्टोल दोन्ही ॲट्रियाचे आणि व्हेंट्रिक्युलरचे. ॲट मेन्शन अर्लियर द हार्ट बीट इज 72 टाइम्स पर मिनिट. जसं आपण मागं पाहिलं की आपलं जे हार्ट आहे ते 72 टाइम्स पर मिनिट म्हणजे 72 वेळा तुमचं हार्ट जे आहे ते बीट करते. दॅट इज मेनी कार्डियाक सायकल्स आर परफॉर्म पर मिनिट. म्हणजेच याचा अर्थ काय की जवळपास 70 ते 72 ते 75 कार्डियाक सायकल एका मिनिटाला तुमच्या हार्टमध्ये होऊ राहिल्या. फ्रॉम दिस इट कुड बी डिडक्टेड दॅट द ड्युरेशन ऑफ द कार्डियाक सायकल इज 0.8 सेकंड. आणि याच्यावर आपण निष्कर्ष असा लावतो की आपल्या कार्डियाक सायकलचा जो टायमिंग आहे तो 0.8. लक्ष द्या, 0.8 सेकंद. एवढ्या सेकंदमध्ये तुमची एक कार्डियाक सायकल कंप्लीट होऊन राहिली. बघा 0.8 सेकंद किती कमी टायमिंग आहे. 0.8 सेकंदमध्ये एकदा एकदा तुमचा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होते, एकदा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते आणि हे एक सायकल फक्त 0.8 सेकंडमध्ये कंप्लीट होऊ राहिली. म्हणजे जर आपण विचार केला तर 0.8 सेकंदा तर त्यामधला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हा 0.3 सेकंदाचा असते आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल हा 0.5 सेकंदाचा असते. टोटल 0.8 सेकंदमध्ये तुमची काय होते? एक कार्डियाक सायकल कंप्लीट होते. अशा एका मिनिटामध्ये 70 ते 72 कार्डियाक सायकल तुमच्या कंप्लीट होऊ राहिल्या. दिस इज अ टायमिंग ऑफ युअर कार्डियाक सायकल 0.8 सेकंड. वन कार्डियाक सायकल. ड्युरिंग अ कार्डियाक सायकल इच व्हेंट्रिकल पंप आउट अप्रॉक्सिमेटली 70 ml ब्लड. बघा प्रत्येक कार्डियाक सायकलच्या दरम्यान तुमचं जो व्हेंट्रिकल आहे तो काहीतरी ब्लड पास करते, ज्याला आपण काय म्हणतो की ज्याला पंप करणे म्हणतो. तो व्हेंट्रिकल काय करते? पंप करते. तर किती अमाऊंटमध्ये ब्लड पंप करू राहिला? जवळपास 70 ml. बघा 0.8 सेकंदमध्ये 70 ml ब्लड पंप करते तुमचा हार्ट एका कार्डियाक सायकल दरम्यान ऑफ द ब्लड अँड विच इज कॉल्ड ॲज स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रोक व्हॉल्यूम. म्हणजे ह्युमन बिंगचा स्ट्रोक व्हॉल्यूम किती आहे? 70 ml पर मिनिट. म्हणजे एक स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे तुमचं 70 ml. एका कार्डियाक सायकलमध्ये किती ब्लड पंप करते हार्ट त्याला आपण म्हणतो स्ट्रोक व्हॉल्यूम. आता स्ट्रोक व्हॉल्यूम इज मल्टिप्लाय द हार्ट रेट. जर आपण तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम जो आहे तो हार्टबीट सोबत मल्टिप्लाय केला तर लक्ष द्या, तर स्ट्रोक व्हॉल्यूम तुमचा किती सांगितला? 70 ml आणि तुमचे हार्टबीट किती आहेत? 72. याला जर मल्टिप्लाय करून आपण आन्सर काढलं तर 5040 अप्रॉक्सिमेटली 5040 ml ब्लड एका मिनिटाला तुमच्या हार्टमधून पास होऊ राहिलं. जर आपण याचा ॲप्रॉक्सिमेट म्हटलं तर 5 लिटर जवळपास. बघा हार्टची फंक्शन किती भारी आहे. एका मिनिटाला 5 लिटर ब्लड तुमच्या हार्टमधून पास होऊ राहिलं. लक्षात येऊ राहिलं ना? बघा नेक्स्ट पॉईंट काय सांगितला? द स्ट्रोक व्हॉल्यूम इज मल्टिप्लाय द हार्ट रेट नंबर ऑफ बीट्स पर मिनिट गिव्ह द कार्डियाक आउटपुट. आणि हा जो 5 लिटर मी तुम्हाला सांगितलं 5040 ml हा आहे तुमचा कार्डियाक आउटपुट. म्हणजे हार्टमधून आउटपुट किती निघून राहिला प्रत्येक मिनिटाला? जवळपास 5 लिटर 5040 ml कार्डियाक आउटपुट आहे तुमचा. देअरफॉर द कार्डियाक आउटपुट कॅन बी डिफाईन द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय इच व्हेंट्रिकल पर मिनिट अँड ॲव्हरेज 500 ml और 5 लिटर इन अ हेल्थी इंडिव्हिज्युअल. जर एक हेल्थी ह्युमन बिंग आहे, हेल्थी ह्युमन बिंगचा जर तुम्ही विचार करू राहिले तर जवळपास 5 लिटर ब्लड हे त्याच्या हार्टमधून पंप होऊ राहिलं ॲप्रॉक्सिमेटली. आणि यालाच आपण काय म्हटलं होतं? त्याचा कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट कसा काढला आपण? स्ट्रोक व्हॉल्यूमला मल्टिप्लाय केलं हार्टबीट सोबत. जे आपलं आन्सर आलं दॅट इज अवर कार्डियाक आउटपुट. लक्षात येऊ राहिलं? त्याच्यानंतर बघा द बॉडी हॅज द ॲबिलिटी टू अल्टर द स्ट्रोक व्हॉल्यूम ॲज वेल ॲज द हार्ट रेट अँड देअर बाय द कार्डियाक आउटपुट. आपल्या बॉडीमध्ये आहे ॲबिलिटी कशी की स्ट्रोक व्हॉल्यूमला अल्टर करण्याची, त्याच्यासोबत हार्ट रेटला आणि कार्डियाक आउटपुटला सुद्धा. फॉर एक्झाम्पल कार्डियाक आउटपुट ऑफ ॲन ॲथलीट विल बी
मच हायर दॅन ऑफ ॲन ऑर्डिनरी मॅन. एका ॲथलेटची जे ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, हार्ट रेट म्हटलेला आहे, हा मच ग्रेटर असते, हायर असते एका ऑर्डिनरी मॅनपेक्षा. त्यानंतर ड्युरिंग इच कार्डियक सायकल 2 प्रॉमिनंट साऊंड्स आर प्रोड्यूस विच कॅन बी इझिली हर्ड थ्रू अ स्टेथोस्कोप. हे नाव ऐकलं असेल तुम्ही, स्टेथोस्कोप. जेव्हा केव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो फिजिशियन आहे तुम्हाला जो चेक करते, तो सर्वात आधी काय करते, त्याच्या कानामध्ये एक इन्स्ट्रुमेंट असते आणि तो आपल्या चेस्टला लावून चेक करते, ज्याला आपण स्टेथोस्कोप म्हणतो. नाव सर्वांनी ऐकलं आहे, सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आता त्या स्टेथोस्कोपमधून डॉक्टर, ते जे फिजिशियन आहेत ते काय करतात बा नेमकं, तर फिजिशियन बघा काय करतात की आपलं जे हार्ट असते, जे कार्डियक सायकल कंटिन्युअसली चालू आहे, त्याच्यामधून काहीतरी साऊंड्स रिलीज होतात. आता जे साऊंड्स काय रिलीज होतात, आपण म्हणतो ना, ते एक सॉन्ग आहे, टिक टिक वाजते, बरोबर आहे ना. त्यानंतर आपण एखादी गोष्ट जर झाली तर आपण काय म्हणतो, मला धडधड होऊ राहिलं, मला धगधग होऊ राहिलं, धडधड धगधग, हे काय म्हणतो आपण, इट इज रिलेटेड साऊंड विथ हार्ट. पण ॲक्च्युअली हार्ट धगधग करत नाही ना, तुमचं हार्ट टिकटिक करत नाही, समजू राहिल ना, धगधग होत नाही ना टिकटिक होत नाही. एक्झॅक्टली हार्टचे साऊंड काय, तर लक्ष द्या बघा काय सांगितलं आहे, द फर्स्ट हियर्ड साऊंड लब. काय, लब, ना की धगधग, समजू राहिल ना. द फर्स्ट हियर्ड साऊंड इज लब. पहिला साऊंड जो ऐकू येते स्टेथोस्कोपमधून तो आहे लब. आता लब कशा साऊंड आहे, इट इज असोसिएटेड विथ द क्लोजर ऑफ ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल. तुमचा ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल जेव्हा क्लोज होतो, क्लोजर ऑफ, बघा काय सांगितलं आहे, क्लोजर ना की ओपन. जेव्हा तुमचा ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल क्लोज होतो तेव्हा साऊंड करतो लब, लक्षात घ्या. आणि व्हेअर ॲज द सेकंड साऊंड हिअर इज डब. आणि दुसरा साऊंड जो ऐकू येते तो कोणता असते, तर डब. आता डब साऊंड कशात येते, तर इज असोसिएटेड विथ द क्लोजर ऑफ द सेमिल्युनर वॉल. आणि तुमच्या सेमिल्युनर वॉल जेव्हा क्लोज होतात, सेमिल्युनर वॉल जेव्हा क्लोज होतात तेव्हा नेक्स्ट साऊंड येते तो डब. म्हणजे बघा, जेव्हा ट्रायकस्पिड बायकस्पिड वॉल क्लोज होतील लब, आणि जेव्हा सेमिल्युनर वॉल क्लोज होतील तेव्हा डब. म्हणजे कंटिन्युअसली जर रिपीटेडली या सायकल होऊ राहिल्या तर साऊंड कसा येईल, लब डब, लब डब. पण आपण बोलताना काय सांगतो की माझ्या हार्टचा आवाज कसा आहे, धगधग, धडधड, टिकटिक, ना टिकटिक आहे ना धडधड आहे ना धगधग आहे. ओरिजिनल साऊंड कसा आहे तुमचा, जो स्टेथोस्कोपमध्ये ऐकू येते तो असते लब डब, लब डब, लब डब. लक्षात येऊ राहिलं. या प्रकारे तुमचा हार्टचा जो साऊंड आपल्याला ऐकू येतो. अँड दिस इज ऑल अबाउट द युअर कार्डियक सायकल. दिस इज द हार्ट अँड विच परफॉर्म्स कार्डियक सायकल रिपीटेडली इन ऑल ओव्हर द डे. पूर्ण दिवसामध्ये खूप वेळा, म्हणजे तुम्ही विचार करा की 70 ते 72 वेळा एका मिनिटात तुमचं हार्ट कार्डियक सायकल परफॉर्म करते. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. याच्यामध्ये काहीही जरी अडचण असेल तुम्हाला, तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. याच्या व्यतिरिक्त माझी इन्स्टा आय जी आहे DC पाटील 007, त्यामध्ये तुम्ही येऊन मला DM करू शकता किंवा मला व्हॉट्सॲप करू शकता 7820851810 या नंबरवर. आणि काही अडचण असली तर नक्कीच विचारा. नेक्स्ट लेक्चर आपण घेऊन येऊ नेक्स्ट टॉपिकवर. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांनी अभ्यास करा. ठीक आहे.